श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर माझं सगळं आवरलं, कपडे धुवून झाल्या, धुणं भांडी, गायांना पाणी पाजून गाया बसल्यात आणि शेळीना वरती नेऊन बांधलेली तिकडे. मला आता कांदे भरायला जायचे वरती वावरामध्ये आणि घरी आल्यात. तिकडं बादली घेऊन गेले पाणी ठेवायला, पण तरी पण शेळाते आणि आता त्यांना आठवण झाली आणि वरडात यात आणि मला बघितल्यावरती जरा गप झाली. नाही तर इकडून गोलेड घालीत होती करडं आणि शेळीला खायला आणून ठेवलेले थोड्या वेळाने आणून बांधली चट्टे टाकायला. बघा वरती न चरता इथं येऊन खात्यात करडं. आता माझ्यापाशी घुटमळत यात आणि आता मला पण वरती जायचे, पाण्याची बॉटल भरायचे आणि मग त्यांना पण घेऊन जाते वरती. चला चला बाटली भरून झाली, त्यांना घेऊन जाते ना तर इथंच गोलेड घालते. हे तिकडं का शेळी आहे. माझ्या अगोदर आत्याने हे गेलेले होते, तोपर्यंत त्यांनी एवढ्या गोण्या भरल्यात, 1 2 3 आणि त्यानंतर मग एवढा असं कांदा आहे ते भरायचं आहे. गुलब्या कांदा आहे, ती लाल लाल आहे. आणि मग त्यानंतर मग एवढ्या अशा गोण्या भरल्या ना. आता घरी निघालेलो आहे मी आणि त्यानंतर घरी आल्यावरती बघा ही उरळी तशीच राहिली, कारण की भरायलाच बनलं नाही. आणि त्यानंतर लाडूबाई शाळेतून आली होती, कारण की आज तिने शाळेत जाताना आंघोळ वगैरे नव्हत्या केल्या आणि मग त्यांची कपडे होती ती तशीच होती. आणि सिद्धी काय करते, सुट्टी असली की तिची ती आंघोळ करते आणि त्याची ती कपडे धुवून टाकते. उशिरा का होईना पाणी काढून दिल्यावरती गरम करते आणि तिची ती कपडे धुते. त्यातच ती कपडे धुत बसली होती. घमेलच नव्हतं, कारण आम्ही कांदा भरायला नेलेलं होतं. बादली धुत होती आणि बादलीतून पाणी घेऊन कपडे धुवायची होती. मी आल्यानंतर मला ती घमेलं दे, तर मी तिला घमेलं दिलं. आणि त्यानंतर मग माझी ही लाडूबाई अभ्यास, तिला काम काहीच नाही, फक्त अभ्यास करायचा, कारण की तिला जास्त अभ्यास आहे. 3रीलाच आहे, पण तिला म्हणतं आया मिनर पुन्हा अजूक मिशन आरंभ या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ती बसलेली आहे. त्यामुळे तिचं येऊन जाऊन नुसता अभ्यास. मग त्यानंतर मग मी जेवायला घेतलं. त्यानंतर मग पिऊला आणि सिद्धीला म्हणलं, तिच्या पप्पांना म्हणलं जेवायला. तिला म्हणलं कढईच घेऊन जा बाई, कढई त्यामध्ये 2 चपात्या आणि 1 ताटली घेऊन जा. मग त्यानंतर बघा सिद्धी खात होती चिंचा. मी घेतली होती 1 चिंच खायला. त्यानंतर मी जेवणाच केली ती भाजी आणि मस्त अशी ज्वारीच्या भाकरी, असं बेत होता, चपात्या पण होत्या. त्यानंतर पिहू देत होती तिच्या पप्पाला जेवायला आणि सिद्धीला म्हणजे तू पाणी घेऊन ये. त्यानंतर मग सकाळी लाईट गेली होती अचानकच, तर त्यामुळे दूध तापायचंच राहिलं होतं. मग आल्यानंतर दूध तापून घेत आहे मी आणि तशी भाकर खात आहे. तर म्हटलं त्यानंतर मग दूध तापून झालं, मशनीवर बसली. 4-5 दिवस झाले एकच ब्लाऊज कट करून ठेवला, त्याच्या फक्त बाह्या जोडायच्या होत्या, फिटिंग करायची, त्याने गोट मारून घ्यायचा होता. म्हणलं तेच शिवून घ्यावा, कारण की तसा पडला की तसाच राहतो. मग म्हणलं आता शिवून घ्यावा. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी.